कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेहा तुला एक मिनिट थांब. नेहा तुला कळत नाही का? हे बघ, ऐक 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 तुझं हे काय आहे? म्हणजे मला कळतच नाही आता काय बोलायचं याच्यावर. आपलं बोलणं झालं होतं ना लग्नाविषयी. हो. मग एक वेळ मी घरच्यांना शांत करू शकलो असतो. त्यांना म्हणलं असतं की नेहाचा पण नकार आहे, माझाही नकार आहे ना, लग्न नाही करणार आम्ही. पण आता तू हुकर मी तोंडावर पडला तू काय? तू हात मी जोक मारतोय. मी कुठं म्हणाले तू जोक मारतोयस? आणि मी पण सिरियसली होकार दिलाय. अशू, मी एकदम व्यवस्थित विचार केला आणि मला असं वाटतं की ह्यात वाईट काहीच नाहीये. अरे अरे देवा, असं असं कसं वाईट काही नाही. वाईट तुला तरी कळायला हवं नेहा, वाईट काही नाहीये. काय काय कळायला हवं? काय कळायला हवं म्हणजे अगं तू काय विचार करून या निर्णयावर आलीस? अरे मी आले आता निर्णयावर ह्या, आणि मला असं वाटतं अशू तुला जरा पॅनिक होतोय. पॅनिक? मी पॅनिक होतोय? हे बघ नेहा, आपलं ठरलं होतं की आपण लग्न करणार नाही. मैत्री आणि लग्न ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि मी पॅनिक हो मला माहितीये, मी म्हणाले असेल. पण अशू, मला नंतर असं वाटलं तुझ्यासोबत काम करताना, तुझ्यासोबत वेळ घालवला की तेव्हा झाला माझा निर्णय. मी असं काय वागलो की तुला असं वाटलं की ह्याच्याशी लग्न करावं? अशू, मला असं वाटतं तू जरा पॅनिक पॅनिक नाही होते. म्हणजे तू एवढी पलटी खाल्ल्यावर त्याला काही कारण आहेत ना? असं काही काय 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 कारण काय रे? ते इररिलेव्हंट आहे. काय कारण आहे म्हणजे काय? मी नाही सांगणार कारण काय. शिवा, अशू मला एक गोष्ट सांग, तुझं अजूनही शिवावर प्रेम आहे ना? हा ना? मग तू असं शांत का झालास? शिवाचा मुद्दाच नाहीये. मग झालं माझं कसं वाटतंय? काय सॉर्ट आहे? ऑब्विसली शिवा हा एकमेव प्रॉब्लेम होता आपल्या नात्यात. शिवा एकतर सगळ्यात आधी मी तुला सांगतो, शिवा प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम का कसं म्हणू शकतेस तू शिवाला? का नाहीये का? नाही. हे बघ अशू, मी काय म्हणते, मी ना उलटा विचार करते. अरे आपण दोघे इतके चांगले मित्र आहोत, आपल्या फॅमिलीचं पण पटतं, मग काय हरकत काय आहे? काय हरकत? ऑकवर्ड आहे किती सिच्युएशन, कळत नाहीये तुला? हा, आपलं ठरलं होतं ना, मैत्रीचं नातं वेगळं असतं आणि लग्नाचं नातं वेगळं. हे काय सांगायची तुला गरज नाहीये. आशू मला खरं सांग, तू शिवात अजूनही अडकलायस ना? तू ना हे खूप कॅज्युअली घेतेस असं मला वाटतंय नेहा. तू काय पुरवतोयस एवढा? मी अरे मग वाईट काय आहे? आपण दोघे इतके चांगले मित्र आहोत. म्हणजे मी समजू शकते की शिवामुळे एवढा त्रास झालाय तुला ऑलरेडी, त्यामुळे तू तुझा वेळ घे ना. तू वेळ घे, आणि तुला वेळ लागेल ना विसरायला तिला. एक मिनिट व्हॉट यू मीन त्रास झाला शिवामुळे? शिवामुळे काही त्रास नाही झालाय. म्हणजे फक्त तेच नव्हतं ना आमच्या लग्नामध्ये, खूप चांगल्याही गोष्टी त्याच्यामुळे आल्या माझ्या आयुष्यात. काय 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 होतं? नाही आता हेच बघ ना, स्ट्रीट स्मार्टनेस, दुनियादारी शिकवली मला शिवानी. मी कधी असा घरातनं बाहेर पडलेलो नव्हतो फार, आणि मला काही फार असं एक्सपोजर नव्हतं, ते शिवानी दिलं. मी असा एवढा साधा सुद्धा मुलगा होतो. अच्छा बाशू, काय आहे ना, मैत्रीमुळे प्रेम फुलतं, त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यात पण ते होईल. हा, त्यामुळे मी होकार दिला आहे. नाही फुलवायचंय कुठलंही प्रेम. हे बघ, आणि तू हे असले बॉम्ब आत्ता का टाकतीयस? ही आता एवढी बोर्ड मीटिंग असताना आपली, इथे कॉन्सन्ट्रेट, तुला माहित नाही? बरं तू हायपर होऊ नकोस. तू आधी मीटिंग कडे लक्ष दे. आपण याबद्दल नंतर बोलूयात. ओके? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.